साताऱ्यातील छत्रपती श्री उदयनराजे भोसले यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांबाबत होणाऱ्या अवमानकारक वक्तव्यांवर निषेध नोंदवताना सरकारकडे कठोर कायदा करण्याची मागणी केलेली आहे। त्यांनी मंडळाद्वारे सिनेमॅटिक लिबर्टी कायद्याची मागणी केलेली असताना चित्रपटांच्या किंवा मालिकांच्या कहाण्या ह्या तपासण्याचं आवाहन केलेलं आहे। तसंच छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर वादग्रस्त विधाने करणारी जी कोण विकृत मनस्थितीची लोक आहेत त्यांची कायमची एकदाच नसबंदी करावी किंवा केली पाहिजे। प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर, अबू आझमी ही फक्त नावं आहेत। उद्या कुणीही असो, जर कायदा झाला तर कुणीही छत्रपतींबाबत अवमानकारक बोलण्याचं धाडस करणार नाही, असं सांगत श्री उदयनराजे भोसले यांनी सरकारकडे पत्रकार परिषद घेऊन मागण्या केलेल्या आहेत। नेमकं छत्रपती श्री उदयनराजे भोसले हे काय म्हणाले आहेत आणि त्यांनी सरकारकडे कोणत्या मागण्या केलेल्या आहेत जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या इतिहासाबाबत अनेक वेळा बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा पारित करावा किंवा तो झाला पाहिजे। छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा इतिहास हा शासनमान्य करून तो खंड पद्धतीने प्रकाशित करण्यात यावा। तसंच सिनेमॅटिक लिबर्टीतून जो इतिहास मांडला जातो त्यात अनेक वेळा काल्पनिक चित्र किंवा पात्र ही रंगवली जात असतात। त्याआधी संबंधित सिनेमाची किंवा मालिकेची कथा ही एखाद्या समितीकडून तपासली जावी। त्यावर त्या समितीने अभ्यास करून त्याला मान्यता दिल्यानंतरच तो सिनेमा किंवा ती मालिका प्रदर्शित करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी छत्रपती श्री उदयनराजे भोसले यांनी सरकारकडे केलेली आहे। छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती श्री संभाजी महाराज, श्री शहाजी महाराज किंवा राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्याबाबत किंवा यांच्याबद्दल अनेक वेळा सातत्याने अवमानकारक वक्तव्य केले जात आहेत। समाजातील अशा विकृतांना कायमची अद्दल शिकवण्यासाठी राज्य सरकारने सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात कठोरात कठोर कायदा मंजूर करण्यात यावा। छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी रयतेवरील अत्याचार मोडीत काढण्यासाठी, रयतेचं राज्य घडवण्यासाठी, स्वराज्य घडवण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं होतं। लोकांचा सहभाग राज्यकारभारामध्ये असावा हा विचार त्या काळात छत्रपती शिवरायांनी दिला। लोकांना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केली, स्वतःचं सिंहासन स्थापन केलं, परकीय आक्रमक परतवून लावले। त्यामुळेच आज आपण मोकळा श्वास घेत आहोत। परंतु प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराज, शहाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्याबद्दल अनेक वेळा कोणीही उठतो आणि काहीही वक्तव्य करत असतो। छत्रपती शिवरायांचं नाव घेऊनच महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्ष किंवा संघटना ह्या काम करतात। जर कोणी प्रसिद्धी मिळवण्यासाठी छत्रपती शिवरायांची किंवा संभाजी महाराजांची अवहेलना करत असेल तर देशातील जनता आता गप्प बसणार नाही। आता आम्हाला चौकशीची फक्त आश्वासने नकोत। अधिवेशन सुरू आहे, यात एक विशेष कठोर कायदा पारित करावा। असा कायदा केला की जिजाऊ महासाहेब असतील, शिवाजी महाराज असतील किंवा संभाजी महाराज असतील यांच्याबाबत जे काही बेताल वक्तव्य होत आहेत किंवा अवमानकारक जे काही बोलणं होत आहे ते होणार नाही किंवा तसं धाडस कोणीही करू शकणार नाही। असा कडक कायदा लवकरात लवकर सरकारने करावा। या कायद्यामध्ये अजामीनपात्र गुन्ह्याची तरतूद केली पाहिजे किंवा करावी। तसंच कमीत कमी 10 वर्ष शिक्षेची सुद्धा तरतूद असावी आणि जास्तीत जास्त दंडाची सुद्धा तरतूद केलेली असावी। याचा तपास हा पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे द्यावा। आरोपपत्र 30 दिवसात बनवून फास्ट ट्रॅक कोर्टात 6 महिन्याच्या आत या खटल्याचा निकाल लागावा। राज्य शासनाने
छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा शासनमान्य अधिकृत इतिहास खंड स्वरूपात प्रसिद्ध केला पाहिजे किंवा करावा की ज्यामुळे हे काही वादविवाद होत आहेत ते संपुष्टात येतील। चित्रपट टीव्ही मालिका जे काही बनवतात त्यांच्यासाठी सिनेमॅटिक लिबर्टी कायदा करावा। त्यांनी चित्रपट किंवा मालिका बनवताना इतिहासकार समितीसमोर आपली पटकथा मांडली पाहिजे। समिती ही पटकथा तपासून घेईल आणि त्यावर योग्य तो निर्णय देईल। छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम असेल तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यासोबत विरोधी पक्षनेते आणि सगळे आमदार यांनी याच अधिवेशनात कायदा पारित करून ते दाखवून द्यावं असं आवाहन देखील उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत सरकारला केलेलं आहे। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।